डीजे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. वळणजवाडी संघ कृपया विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कृपया सहकार्याची आशा राहील. चला आयोजकांकडून वारंवार या ठिकाणी सूचना केल्या जात आहेत. कृपया विनंती राहील, क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी ओळख असलेला असा फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गवर आहे. खो खो साठी राष्ट्रीय खेळाडू म्हणून हा खेळाडू असतो आणि एक चांगलं कार्य देखील त्याच्याकडून घडत आहे. चांगले खेळाडू मात्र त्याच्या मार्फत या ठिकाणी घडले जात आहेत. आज ऐरोली येथे पुन्हा एकदा किरण याचा पुढील चेंडू, सुरेख मारलेला फटका, ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका या ठिकाणी पाहतोय. मोठा प्रहार पाहायला मिळाला. कमाल दिसतो. गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 4 धावा मात्र धाव फलकावर आहेत. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, त्यानंतर मात्र या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. किरण याचा पुढील चेंडू, सामना करण्यासाठी प्रताप, लोवर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. 4 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहे. चांगला रोखण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी किरणच्या माध्यमातून होताना दिसतोय. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा. पुन्हा एकदा किरण सामना करेल प्रताप. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजारा. बॅट आणि बॉलचा मात्र या ठिकाणी संपर्क नाही. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लगातारचा हा दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, सुरेख तिसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा किरण याचा पुढील चेंडू, सामना करेल प्रताप. ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी बँक मोठे प्रहार या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा किरण याचा पुढील चेंडू, पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 मोठे ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाजी देखील तितकीच साजेशी पाहायला मिळाली. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख पुन्हा एकदा गोलंदाजीचा नजारा. निर्धाव चेंडूची सांगता. धाव फलक मात्र या ठिकाणी 8 धावांवर. पहिल्या 18 चेंडू आणि 14 धावांची गरज, यापुढील समीकरण आपल्या समोर असेल. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र खुलं झालेलं आहे आणि सामना करण्यासाठी समोर सज्ज असेल तो अक्षय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. सूरज याचा पुढील चेंडू, पुन्हा उंच असा प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्टेजला या ठिकाणी मानवंदना. एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार. कम ऑन डीजे.
जात आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. लोवर फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाईल आणि या एका धावेबरोबर समाधान मांडलं जात आहे आणि एका धावेबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवते 15 या धावसंख्येवर. अवघ्या 7 धावांची गरज मात्र या ठिकाणी 15 चेंडू आणि 7 धावांची गरज. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. सुरेख असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. बरोबरीत आलेला आहे. सूरज याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी मात्र अमित. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आणि आपण पाहतो या ठिकाणी कवडी संघ विजय ठरतोय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि वळणजवाडी संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं आभार. कम ऑन डीजे. एकमेकांसमोर असणार आहेत. एक चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रेक्षकांचे मनोरंजनाची पर्वणी मात्र या ठिकाणी असेल. वकवडी विरुद्ध BCC. आणि त्यांनी लावलेली शिस्त मात्र या ठिकाणी या मातबर संघांकडून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असं नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. लाईनअप किती महत्वाचे आहे आणि या ठिकाणी कृपया विनंती आहे आपण वकवडी संघ आपण आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत. कृपया विनंती आहे. वेळ खूप होत चालला आहे आणि कृपया दोन्ही संघांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सामना 3 ओव्हरचा राहील. कृपया दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. BCC करंजे संघ आणि वकवडी यांचा फायनलचा सामना मेगा फायनल मात्र या ठिकाणी रंगतदार होणार आहे आणि सामना 3 षटकांचा राहील. कृपया दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. सामना हा 3 षटकांचा राहील आणि जर आपण पाहिलं असेल जावलीच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं काय होईल या सामन्यामध्ये. चला सामना त्वरित सुरू करून घ्या. कृपया विनंती आहे.
होणार. लोवर बुलटा चेंडू आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेची भर या ठिकाणी होते. एका धावेने मात्र या ठिकाणी श्री गणेशा होतोय व कवडी संघाचा एक धाव मात्र या ठिकाणी धाव फलकावर येते. एका धावेने श्री गणेशा होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल तो निलेश याचा पुढील चेंडू आपण पाहणार आहात. एक वेगवान गोलंदाज सामना करण्यासाठी मात्र समोर असेल तो अक्षय. निलेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख मारलेला फटका आणि सुरेख असा झेल. पहिला मोठा ब्लास्ट या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला असा फटका मोठा ब्लास्ट आणि पुन्हा एकदा षटकार मात्र या ठिकाणी पाहिला. ठेवायचा आहे. 13 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत धाव फलकावर. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्ग सज्ज होतील. एक अनुभवी खेळाडू गणेश मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्ग असेल आणि त्याला सामना करण्यासाठी मात्र समोर या ठिकाणी असेल सूर्यकांत बंडू, एक नावाजलेला फलंदाज. गणेश विरुद्ध सूर्यकांत हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. गणेशाचा पुढील चेंडू सुरेख मारलेला फटका उंच गेलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. ब्लास्ट पाहायला मिळाला. अनुभवाविरुद्ध अनुभव या ठिकाणी आपण पाहतोय.
गणेश विरुद्ध सूर्यकांत, पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट, चेंडू या ठिकाणी मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजून कृपया विनंती आहे. आणि खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा धावफलकावर येतील. पुन्हा एकदा या खेळाडूसाठी एक सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. या 2 धावांबरोबर धावफलक मात्र जाऊन ठेपतंय 21 या धावसंख्येवर. 21 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गणेश सामना करेल सूर्यकांत, पुढे मारण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सूर्यकांतची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. कम ऑन डी. आमंत्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. 2 मोठी ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु विकेटचं पतन देखील त्यातून पाहायला मिळालं. गणेशाचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आणि असे निर्धाव चेंडू या 2 टीम्स मध्ये मात्र कमीच पाहायला मिळतात आणि ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेशाचा पुढील चेंडू पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. गणेश विरुद्ध अमित हा सामना. गणेशाचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि विकेटचं पतन, 3ऱ्या विकेटचं पतन होतं. आपण पाहिला असेल पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु नंतर मात्र गोलंदाजीमध्ये असला बदलाव आणला की नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांची मने जिंकले. हा अनुभव आहे आणि अनुभवाची खेळी. गणेशाचा पुढील चेंडू, सामना करेल प्रताप, सुरेख मारलेला फटका, पुन्हा एकदा आपण पाहतोय उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र या ठिकाणी प्रतापची खेळी या ठिकाणी मात्र संपुष्टात येते. सुरेख गोलंदाजीचा नजारा. कम ऑन डीजे. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्ग डावखुरा फलंदाज सूरज मात्र या ठिकाणी येतो फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. अतुल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर करण्यासाठी असेल. किरण मात्र या ठिकाणी असेल. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, एका धावेची भर.
धाव फलक मात्र जाऊन ठेवतोय 22 या धाव संख्येवर. 22 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. अतुल याचा पुढील चेंडू पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अतुल सामना करेल मात्र या ठिकाणी किरण व कवडी संघाकडून. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. धाव फलकावर आहे त्या 23 धावा. 5 विकेटच्या पतनानंतर मात्र धाव फलकावर आहे त्या 23 धावा. पुन्हा एकदा अतुल सज्ज होईल मॅन फ्रॉम करंजे. सामना करण्यासाठी असेल तो किरण. अतुल याचा पुढील चेंडू आणि सुरेखा या ठिकाणी आपण पाहिलं असेल की चोरटी धाव घेताना मात्र या ठिकाणी दिसत आहेत. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवतोय 24 या धाव संख्येवर. 24 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. आणि आता मात्र एक आक्रमक फलंदाजी मार्गवर आहे सूरज. एक डावखुरा फलंदाज. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होईल मॅन फ्रॉम करंजे. सामना करण्यासाठी असेल तो सूरज. अतुल याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. काय होईल. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अतुल सामना करण्यासाठी असेल तो सूरज. पुढून मारण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने गेलेला हा चेंडू. सुरेख असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी धावचित बाद. सव्वीस धावांची मात्र या ठिकाणी गरज असेल बीसीसी करंजे संघाला. रणजित पवार आणि रुपेश मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गवर आहेत. रण मशीन रणजित मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गवर असेल. पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज मात्र या ठिकाणी असेल. संकेत मात्र या ठिकाणी आहे. पॉवर प्लेचं षटक घेऊन येते व कवडी संघाकडून सामना करण्यासाठी असेल रणजित पवार. एक आक्रमक फलंदाज. ऑफ साइडला मारलेला हा फटका. पहिल्याच चेंडूवर मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु पंचांकडून आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय एका धावेचा. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेने मात्र या ठिकाणी श्री गणेश होतोय बीसीसी करंजे या संघाचा. 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. या पुढील समीकरण आपल्या समोर असेल. संकेत याचा पुढील चेंडू
नाहीदा कार्पेट फटका सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानण्यात येतं. एका धावेच्या बरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतोय 2 या धाव संख्येवर. 2 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा संकेत याचा पुढील चेंडू उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होताना दिसतंय. मात्र या ठिकाणी संकेत गोळे नवीन फलंदाजी मार्गवर असेल तो संकेत गोळे आणि गोलंदाजी मार्गवर मात्र आहे तो संकेत. सामना करण्यासाठी असेल रणजित पवार. रन मशीन रणजित मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गवर आहे. संकेत याचा पुढील चेंडू पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. सुरेख मांडलेला फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. 2 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. संकेत याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होताना मात्र या ठिकाणी दिसतंय. कार्पेट फटके देखील पाहायला मिळत आहेत. रणजित पवार याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संकेत याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू अव्वाच्या बाहेर चेंडू आणि चेंडू जातो. हा धावा एक बाद 6 या धाव संख्येवर मात्र बीसीसी करंजा संघ. संकेत याचा पुढील चेंडू सामना करेल रणजित पवार. एक मारलेला फटका उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि चांगला प्रयत्न त्या ठिकाणी म्हणावा लागेल. सुरेखाचं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला लागेल. एक चांगला 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर येतील. या 2 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेपतंय. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला फटका देखील या ठिकाणी पाहायला मिळाला रणजित पवार याच्या माध्यमातून. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. 8 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. एका विकेटचं मात्र या ठिकाणी पतन झालेलं आहे. एका विकेटच्या पतन नंतर 8 धावा मात्र धावफलकावर आहेत. दुसरं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. संग्राम मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. सामना करण्यासाठी असेल संकेत गोळे. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि दुसऱ्या विकेटचं
या ठिकाणी बळी प्राप्त करताना दिसतो हा संग्राम. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि राजेश मात्र या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्कवर. संग्राम याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी असेल रन मशीन रणजित पवार. ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू आणि सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु हा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. एक चांगला विकेट मात्र या ठिकाणी आपण त्याची झील आणि येणारा काळ मात्र या ठिकाणी सांगेल की आपण किती महत्वाची झील या ठिकाणी सोडलेली आहे. संग्राम याचा पुढील चेंडू पाहूया काय होतं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल संग्राम. धाव फलकावर आहे तर 9 धावा. राजेश पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवर सज्ज. संग्राम याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी असेल राजेश. गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी राजेशच्या विकेटचं पतन होत आहे. कम ऑन डीजे. साठी समोर असेल तो अतुल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख असा क्षेत्ररक्षण प्रताप शेलार त्या ठिकाणी सज्ज आहे. परंतु एक चोरटी धाव घेताना मात्र या ठिकाणी एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. 10 धावा येत आहेत धाव फलकावर. संग्राम पुन्हा एकदा सज्ज होईल व कवडी संघाकडून बीसीसी करंजे या संघाकडे मात्र या ठिकाणी एक आक्रमक फलंदाज अजूनही सज्ज आहे रणजित पवार. रन मशीन रणजित मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असेल. संग्राम याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा कार्पेट फटका. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. धाव फलक मात्र या ठिकाणी 10 वर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. या पुढील समीकरण आपल्या समोर असेल. 7 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा संग्राम सज्ज होतोय. सामना करेल रणजित पवार. लोअर फुलटॉस चेंडू. चांगला प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एका धावेची भर. चला चला सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. या पुढील समीकरण आपल्या समोर असेल. धाव फलकावर मात्र या ठिकाणी आहे 11 धावा. स्ट्राईकला असेल तो रणजित पवार. सामना करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर आपण पाहतो एक डावखुरा गोलंदाज आणि अनुभवी गोलंदाज. अनुभवाविरुद्ध अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सूरज विरुद्ध रणजित पवार आपल्या समोर आज सामना रंगणार आहे. रन मशीन रणजित आणि एक उत्कृष्ट गोलंदाज सूरज. डावखुरा गोलंदाज. एकमेव असणारा असा गोलंदाज आपल्या जावलीमध्ये. डावखुरा गोलंदाज सूरज. गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी आहे तो रणजित पवार. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. सूरज याचा चेंडू. सुरेख वाढलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार.
मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा सूरज याचा पुढील चेंडू, सुरेख मारलेला, पुन्हा एकदा ठिकाणी तो झेल किती महत्वाचा होता हे येणारा काळ सांगेल. हे मात्र या ठिकाणी अग्रेसित करताना रणजित पवार एक चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी अजून हॅलो, हा, तर नक्कीच मी अजूनपर्यंत का ग्राउंडवर थांबलो हे मात्र या ठिकाणी आपल्याला दाखवतो रन मशीन रणजित. आणि 2 चेंडू आणि 2 धावांची गरज मात्र या ठिकाणी आहे. एक आक्रमक फलंदाजी या ठिकाणी करूया मोरोचा हा सामना या ठिकाणी आपल्या समोर आहे. हल्ला प्रति हल्ला या ठिकाणी पाहायलाच मिळतो. हे 2 संघ जर एकमेकांसमोर असतील तर चांगलं या ठिकाणी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. सूरज याचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा तिथे तडकवण्याचा प्रयत्न होतोय आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आणि मॅच पहा कुठे आली आहे. 1 बॉल आणि 1 धावीची गरज मात्र या ठिकाणी. हॅलो, सामना या ठिकाणी बरोबरीत आलेला आहे आणि एक हॅलो, हा, एक हॅलो, 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 हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, एक चेंडू आणि 1 धावेची गरज. पाहूया काय होईल. करूया मरोचा हा सामना. 1 चेंडू 1 धाव, सामना या ठिकाणी बरोबरीत. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नो मॅच मध्ये गेलेला हा चेंडू बीसीसी
आता या ठिकाणी जो झाला, जो रोमहर्षक सामना या ठिकाणी झाला, याचे आपण सर्वच या ठिकाणी आपण सर्वच उपस्थित राहून ज्या या स्पर्धेला आपण सुंदर असा प्रतिसाद दिलात त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ हॅलो त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ सोमर्डी मी त्यांच्यातर्फे तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी उपस्थित असतील ते व्यासपीठावरील मान्यवर यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो व त्यांच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक धन्यवाद बोलू इच्छितो. प्रशांत परामणे आणि दीपक भिलारे त्यांनी कृपया करून व्यासपीठाशी संपर्क साधायचा. जय भवानी क्रिकेट क्लब सोमर्डी आयोजित जय भवानी चषक 2021 पर्व पहिले यासाठी जे प्रमुख पाहुणे किंवा ज्यांच्यामुळे ही स्पर्धा संपन्न होण्यामध्ये मदत झाली ते असे श्रीमंत छत्रपती हॅलो माफ करा या ठिकाणी थोडंसं तांत्रिक बिघाडामुळे आपली गैरसोय होते त्याबद्दल मी मंडळातर्फे तुमची हार्दिक हार्दिक माफी मागतो. यानंतर लगेचच ज्यांच्यामुळे ही स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबाराजे कार्यसम्राट आमदार सातारा जिल्हा जावली तालुका. त्यानंतर सन्माननीय श्री ज्ञानदेव रांजणे साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक. त्यानंतर माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेब माताडी कामगार नेते श्री जयदीप दादा शिंदे. त्यानंतर त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट राजाराम परामणे ॲडव्होकेट हायकोर्ट आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या ज्या आई आणि आमच्या सर्वांच्या लाडका काकी या ठिकाणी उपस्थित आहेत पवित्रताई परामणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत. त्यानंतर रणजित चव्हाण महाराष्ट्र रणजी खेळाडू श्री संदीप प्रतापराव परामणे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय सोमर्डी. त्यानंतर श्री हनुमंत जाधव साहेब. मी क्रीडांगणावर उपस्थित असलेले सर्व खेळाडू व सर्व ग्रामस्थ मंडळ जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोर जमायचंय. आपल्या या स्पर्धेचा जो शेवटचा टप्पा म्हणजे आपला बक्षीस समारंभ आता होत आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी व्यासपीठाजवळ समोर जमायचंय. बीसीसी करंजे संघ ग्रामस्थ मंडळ करंजे त्याचसोबत ओकवडी संघ ग्रामस्थ मंडळ ओकवडी जे सर्व मान्यवर त्या गावचे असतील खेळाडू जे असतील त्यांनी कृपया करून व्यासपीठासमोर यायचंय. कृपया इकडे लक्ष द्या. जे खेळाडू या ठिकाणी क्रीडांगणावर उभे आहेत त्यांनी बक्षीस समारंभासाठी व्यासपीठासमोर जमायचंय. या ठिकाणी जे या सामन्याच्या पारितोषिक समारंभासाठी आपले मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे सत्कार होत आहे. तर मी सन्मान चालू करतोय. मी सर्वप्रथम जयदीप शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान घेऊ इच्छितो. मी सन्माननीय प्रशांत दादा परामणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे यथोचित सत्कार करायचा आहे.
सर्व क्रीडा रसिकांना व खेळाडूंना विनंती आहे, कृपया व्यासपीठासमोर जमायचं आहे. आपल्या जे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले ते सन्मान्य ॲडव्होकेट रविराज परमणे यांच्या श्री आई या ठिकाणी उपस्थित आहेत. पवित्रताई परमणे आमच्या लाडक्या काकी, संचालिका जावली सहकारी बँक. मी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो. मी सन्माननीय दीपक भिलारी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आमच्या लाडक्या काकींचं स्वागत करायचं, यथोचित सत्कार करायचा आहे. यानंतर प्रवीण शिंदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोपरखेरणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी स्वप्नीलदादा भिलारे यांना माफ करा, स्वप्नीलदादा भालेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्व क्रीडा रसिकांना विनंती की त्यांनी टाळ्याच्या गजरात सर्व मान्यवांचं स्वागत करायचं आहे. लाला शिंदे माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ सोनगाव यांचं देखील या ठिकाणी ते उपस्थित राहिले, त्यांचा देखील यथोचित सन्मान होतोय. मी दीपक भिलार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. आता यानंतर हे 3 दिवस जे आपले सामने सामने पार पाडण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता ते म्हणजेच आपले या सामन्यांचे अंपायर, जे या ठिकाणी उन्हात उभे राहून आपल्या सामना संपन्न करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा उचलला, मी त्यांचा देखील या ठिकाणी छोटासा फुलाची पाकळी म्हणून त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर बोलून त्यांचा सन्मान करू इच्छितो. सर्वप्रथम सन्माननीय शशी साटम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं, त्यांचा सत्कार करण्यात येते. मी कविराज परमणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि कल्याणी सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. मी त्यांना देखील विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी कविदादालाच विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सत्कार करायचा, सन्मान करायचा आहे. सर, तुमची अशीच साथ आमच्या जावली क्रिकेट असोसिएशनच्या जेपीला देखील राहील अशी मी आशा बाळगतो आणि तुमची आजच्या दिवसापूर्ती रजा घेतो. आता यानंतर लगेचच आपण पारितोषिक समारंभाला सुरुवात करत आहे. मी सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिक आणि या ठिकाणी जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की त्यांचा आता महत्वाचा भाग या ठिकाणी होत आहे, तरी कृपया करून व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. ओकवडी संघ बंडूदादा, ओकवडी संघ बंडूदादा, आंबेगर संघ कृपया व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. मी सर्व खेळाडूंना, सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी जे उपस्थित आहेत, ओकवडी संघाचे सर्व खेळाडू, बंडू दादा मी तुम्हाला विनंती करतो कृपया व्यासपीठाजवळ यायचंय. सारखं सारखं सांगायला लागतंय. तुमच्यासारखा संघ जर असं करत असेल तर कसं चालेल दादा?
अभिदा. अभिदादा कुठे? आता या ठिकाणी पारितोषिक समारंभाला सुरुवात होत आहे. तर ही जी टुर्नामेंट झाली, या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट झेलचं पारितोषिक जात आहे. म्हणजे ज्या 3 दिवसांमध्ये उत्कृष्ट झेल असा टिपला आणि ज्याने गडी बाद केला तो ठरतोय. उत्कृष्ट झेल ज्याने केला तो अभय भिलारे निजरे संघ. या ठिकाणी जर तो उपस्थित असेल त्यांना विनंती की त्याने व्यासपीठावर यायचंय, किंवा त्याचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचा पारितोषिक स्वीकारायचंय. अभय भिलारे निजरे संघ नाहीये का उपस्थित? पुढे जाऊया. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज चा मानकरी ठरतोय किरण पाडळे वाळंजवाडी. किरण पाडळे वाळंजवाडी. मी त्याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून त्याचं पारितोषिक वितरित करायचंय. मी आमच्या लाडक्या काकींना विनंती करतो, माफ करा, प्रवीण शिंदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोपरखेरणे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचंय. मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो की त्यांनी टाळ्याच्या गजरात या खेळाडूचं कौतुक करायचंय. उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय ओकवडी संघाचा प्रतापदादा शेलार. प्रतापदादा शेलार, मी त्याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून त्याचं पारितोषिक स्वीकारायचंय. या खेळाडूचं खास गोष्ट सांगायचं म्हणजे हा स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे, खो खो पट्टू आहे. आणि याच्याच मार्गदर्शनाखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज, जिथे आपण आता सध्या न्यूज मध्ये बघितलं असेल की जी गरीब वस्ती आहे त्यातून त्याने खेळाडू निवडून एक भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, म्हणजे 14 वर्षाचा मुलगा, त्याला काय कळत असेल खो खो, त्याला शिकवायचं आणि त्याला भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान ज्याने मिळवून दिला, ज्याच्या मार्गदर्शनाखाली तो खेळला, आणि ज्याने महाराष्ट्राचं विहंग क्रीडा मंडळ, जे ऐरोलीत एक मंडळ आहे जिथे खो खो खेळाडू घडले जातात, ते या खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली खेळतात. असं मी प्रतापदादा यांचं सर्वात पहिले कौतुक करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक घ्यायचंय. मी रविदादा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या आमच्या प्रतापदादाचं कौतुक करायचंय. आता यानंतर मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जात आहे रणजित पवार, बीसीसी करंजे संघ. या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असलेले आतापर्यंत या सीझनचे जेवढे पण सामने झालेत, या सामन्यांमध्ये ज्या संघाने टायटल मिळवलंय या संघाचा म्हणजे उत्कृष्ट फलंदाज रणजित पवार याला या ठिकाणी पारितोषिक जात आहे. मी जयदेव दादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचंय. मॅन ऑफ द सिरीज, मी कृपया सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित असतील ते खेळाडू त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभ हस्ते त्यांच्या टाळ्याच्या गजरात या खेळाडूचं कौतुक करायचंय. आता या स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक चे मानकरी या ठिकाणी वितरित होत आहेत. तर सर्वप्रथम चतुर्थ पारितोषिक जात वाळंजवाडी संघ. मी पूर्ण संघाला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मी या ठिकाणी उपस्थित असतील ते सर्व मान्यवर त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचंय. वाळंजवाडी पूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित नाही का?
बरं ठीक आहे, त्यांचे प्रतिनिधी असतील तरी चालतील. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. पारितोषिकाचं स्वरूप सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. या ठिकाणी नंतर तृतीय पारितोषिक जात आहे कुसुंबी संघ. कुसुंबी संघ, मी पूर्ण संघाला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी कुसुंबी संघाला पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. पारितोषिकाचं स्वरूप सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम. धन्यवाद कुसुंबी संघ. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. अंतिम सामना, जो रोमहर्षक सामना या ठिकाणी पार पडला. आपण सर्वच त्या ठिकाणी उपस्थित राहून ज्या सामन्याचं आपण डोळ्यांनी पाहून ते बोलतात तसं पारणं फेडून घेतलं डोळ्यांचं. आपल्याला असा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जो सामना गेला, एक बॉल एक चेंडू एक धाव ज्याचा गरज होती, आणि या सामन्यामध्ये ज्यांनी अतिटतीची लढत देऊन उपांत्य फेरीपर्यंत म्हणजे अंतिम फेरीपर्यंत जाऊन ज्यांना द्वितीय क्रमांक भेटला असा उखवडी संघ, बलाढ्य असा संघ, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. उखवडी संघ, मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक वितरित करायचंय. उखवडी संघ, सर्व क्रीडा रसिकांना व खेळाडूंना विनंती की त्यांनी टाळ्याच्या गजरात सर्व खेळाडूंचं कौतुक करायचंय. पारितोषिकाचं स्वरूप सन्मान चिन्ह व रोख रक्कम. आता या पारितोषिकानंतर सर्व समजते मला, पण मच्छर चावत आहेत. करंजे संघाने लगेच अगरबत्ती लावल्यात, तर मी त्यांना विनंती करतो की आपलं प्रथम पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. बीसीसी करंजे संघ, मी सर्व क्रीडा रसिकांना आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की टाळ्याच्या गजरात त्यांनी त्यांचं कौतुक करायचंय. जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असलेले हे सामने होत असतात आणि या सामन्यामध्ये सलग ही 5वी स्पर्धा आहे आणि या 5व्या स्पर्धेचं हे 5व्यांदा ठरलेले मानकरी आहेत. तर खरंच ज्यांनी आपला खेळ टाकून या ठिकाणी जे पारितोषिक मिळवलं, या असल्या खेळाडूंसाठी सर्वांना विनंती करतो की टाळ्याच्या गजरात कौतुक करायचंय. या ठिकाणी पारितोषिकाचं स्वरूप सन्मान चिन्ह व रोख रक्कम. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. जय भवानी क्रिकेट क्लब सोमर्डी आयोजित जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असलेली जय भवानी चषक 2021 पर्व पहिले. सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी मनपूर्वक सोमर्डी ग्रामपंचायत यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक
स्वागत करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद बोलू इच्छितो की तुमच्या मार्गदर्शनाशिवाय आणि तुमच्या मदतीशिवाय हे बलाढ्य असे मोठे असे सामने कधीच होणं शक्य नव्हतं. पुन्हा एकदा तुमची अशीच साथ आम्हाला सगळ्यांना राहील आणि असेच मोठे सामने आपण पुन्हा पुन्हा घेत राहू. या ठिकाणी असंच उत्तम असं प्लॅटफॉर्म या खेळाडूंना उपलब्ध करून देऊ आणि यानंतर मी तुमची सर्वांची एवढं बोलून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर व्यासपीठ कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.